जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आपण सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. तर त्याची ही 5वी प्रश्नपत्रिका होती. याची PDF मी तुम्हाला आधीच टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. सर्वांनी व्यवस्थित सोडवलेली असेलच. तर आता या व्हिडिओमधून त्याचे उत्तरे व्यवस्थित चेक करून घ्या. बाकी ज्यांनी सोडवलेली नाही आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. अतिशय महत्त्वाचा आहे. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघूया मग सराव प्रश्नपत्रिका 5 याचे उत्तरे. तर पहिला प्रश्न बघा काय होता. तर पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. बघा पाणी पडणे तर काय असेल याचं उत्तर मग. तर बघा मग पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे. बघा ऑप्शन क्रमांक सी, पाणी पडणे म्हणजेच वाया जाणे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. ढग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. बघा ढग या शब्दाचा समानार्थी शब्द तर कोणता आहे मग. तर बघा मग ऑप्शन क्रमांक बी, पयोधर. पयोधर हा ढग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा बघा, जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांऐवजी येतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा नामांऐवजी येणाऱ्या शब्दांना काय म्हणतात मग. तर याचं उत्तर आहे सर्वनाम असे म्हणतात. बघा जे शब्द नामांऐवजी येतात तर त्यांना सर्वनाम असे म्हणतात. चौथा प्रश्न, जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात. तर काय असेल याचं उत्तर मग. तर बघा मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. पुढचा प्रश्न, पाणी सोडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. बघा आता पाणी सोडणे म्हटलंय, पाणी सोडणे तर काय होईल याचा योग्य अर्थ. तर याचं उत्तर आहे आशा सोडणे. पाणी सोडणे म्हणजेच आशा सोडणे. ओके, पुढचा प्रश्न, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द तर काय होईल मग. तर बघा मग सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सविता. ओके, पुढचा प्रश्न, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द तर काय होईल मग. तर बघा मग चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इंदू. ओके, ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न, जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना रिकामी जागा असे म्हणतात. बघा जे शब्द नामांबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात तर त्यांना काय म्हणतात मग. तर त्यांनाच विशेषण असे म्हणतात. ओके, विशेषण असे म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न, देव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा देव या शब्दाचा समानार्थी शब्द तर काय होईल मग. तर बघा मग देव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अमर. ओके, पुढचा प्रश्न बघा, पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. बघा पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ तर काय होईल मग. तर बघा मग पाणी पाजणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक बी, पराभव करणे. ओके, पराभव करणे. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते. बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते. तर काय असेल याचं उत्तर मग. तर बघा मग नागपूर या विभागामध्ये सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते. ओके, नागपूर विभागामध्ये. पुढचा प्रश्न, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली. काय असेल याचं उत्तर मग. तर बघा मग राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना डिसेंबर 1953 मध्ये झालेली आहे. डिसेंबर 1953. ओके, पुढचा प्रश्न पाहूया, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे. बघा जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे मग. तर बघा मग मुंबई उपनगर. मुंबई उपनगरमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर आहे 2011च्या जनगणनेनुसार. ओके, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती आहे. बघा जिल्हा परिषदांची एकूण संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे. तर काय असेल याचं उत्तर मग. तर याचं उत्तर आहे 34 संख्या आहे जिल्हा परिषदांची महाराष्ट्रामध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघूया, चौसाच्या लढाईत शेरशाह सुरीने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केला. बघा कोणत्या लढाईमध्ये. तर चौसाच्या लढाईमध्ये शेरशाह सुरीने हुमायूनचा पराभव कोणत्या वर्षी केलेला आहे. तर ते वर्ष आपल्याला सांगायचं आहे. तर काय असेल याचं उत्तर मग. तर याचं उत्तर आहे 1539 मध्ये. ओके, ऑप्शन क्रमांक डी 1539. ओके,
पुढचा प्रश्न पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर बघा मग याचं उत्तर आहे 1875मध्ये. ऑप्शन क्रमांक डी. बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती आणि ती 1875 या वर्षी केलेली होती. व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? बघा कोणता उत्सव? तर सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे झारखंड. बघा झारखंड या राज्यामध्ये सरहुल उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. भारतातील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले? बघा भारतातील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले? तर कोणत्या वर्षी तयार करण्यात आले मग? तर याचं उत्तर आहे 2000 या वर्षी भारतातील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण तयार करण्यात आले. पुढचा प्रश्न. भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली? बघा भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर आहे 2015मध्ये. बघा 2015मध्ये भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना केली. पुढचा प्रश्न. प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोण आहेत? बघा प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता कोण आहेत मग? तर याचं उत्तर आहे PL देशपांडे. बघा प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत PL देशपांडे. ओके, महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघूया. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना रिकामी जागा यांनी 1890मध्ये केली. बघा बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी केली मग? तर याचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. बघा नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशनची स्थापना कधी केली? 1890मध्ये केलेली होती. ओके, व्यवस्थित सर्व पॉईंट पहा. पुढचा प्रश्न. मद्रास कोऑपरेटिव्ह युनियनची स्थापना कधी झाली? बघा कशाची? तर मद्रास कोऑपरेटिव्ह युनियनची स्थापना कधी झाली? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग मद्रास कोऑपरेटिव्ह युनियनची स्थापना 1914मध्ये झालेली आहे. ओके, ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. 23वा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 62 मध्ये कशाचा उल्लेख आहे? बघा कलम 62 मध्ये कशाचा उल्लेख आहे? कलम 62 महत्त्वाचा आहे. तर कशाचा उल्लेख आहे मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बघा कलम 62 मध्ये राष्ट्रपती पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याचा कालावधी या संदर्भात हे कलम 62 आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते कलम मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? बघा महत्त्वाचे आहेत हे. कोणते कलम मूलभूत कर्तव्यांशी संबंधित कोणते कलम आहे? तर कोणते आहे मग? तर याचं उत्तर आहे कलम 51A. बघा कलम 51A हे कलम मूलभूत कर्तव्यांशी संबंधित कलम आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाची स्थापना कधी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र प्रदूषक नियंत्रक मंडळाची स्थापना कधी झाली मग? तर बघा मग महाराष्ट्र प्रदूषक नियंत्रक मंडळाची स्थापना झालेली आहे 7 सप्टेंबर 1970मध्ये. ओके, 7 सप्टेंबर 1970. बघूया पुढचा प्रश्न. मुंबई ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचं उत्तर आहे बघा मुंबई ठाणे रेल्वे ही 1853मध्ये सुरू झाली होती. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या महसूल पद्धती शेतकरी जमीन मालक बनले? बघा कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी हे जमिनीचे मालक बनले? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग ऑप्शन क्रमांक सी रयतवारी. बघा रयतवारी या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी हे जमिनीचे मालक बनले. ओके, बघा मित्रांनो याच्यामध्ये काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनसुद्धा आहेत आणि काही संभाव्य प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत. याच्या व्हिडिओमधूनच आपण तुमचा सराव होणार आहे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचा पण आणि संभाव्य प्रश्नांचा पण. ओके, बघूया पुढचा प्रश्न. बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? बघा कोणता सत्याग्रह? तर बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झालेला होता? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग बारडोली सत्याग्रह हा सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता. ओके, बघूया पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? इयर विचारलेला आहे. तर कधी झाली मग सत्यशोधक समाजाची स्थापना? तर याचं उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873मध्ये. बघा
सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये झालेली होती. बघूया पुढचा प्रश्न. 30वा प्रश्न. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बघा, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग, बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलने केली होती. ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न. सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. बघा, लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नरचे नाव लॉर्ड विल्यम बेंटिंक हे होते. ऑप्शन क्रमांक ए. ओके. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? बघा, कोणी? तर महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिली होती? तर याचं उत्तर आहे हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती शिक्षणाच्या संदर्भात. ओके, हंटर आयोग. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघूया. इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण? बघा, इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण होता? तर याचं उत्तर आहे हैदराबादचा निजाम. हैदराबादचा निजाम हा इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता होता. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर कोणाला म्हटले जाते मग? तर बघा मग, लोकमान्य टिळक यांना भारतीय राजकीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. लोकमान्य टिळक यांना. ओके, ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न. व्हिनेगर हे रिकामी जागाचे जलीय द्रावण आहे. बघा, व्हिनेगर हे कशाचे जलीय द्रावण आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग, व्हिनेगर हे ॲसिटिक आम्लाचे एक जलीय द्रावण आहे. ॲसिटिक आम्ल. ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. 36वा प्रश्न. एका पेशी एवढ्या जाडीच्या भित्तिका असलेल्या लघुत्तम वाहिन्यांना काय म्हणतात? बघा, एका पेशी एवढ्या जाडीच्या भित्तिका असलेल्या लघुत्तम वाहिन्यांना काय म्हटले जाते? तर काय म्हणतात मग? तर यांनाच केशिका असे म्हणतात. केशिका. ओके, ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात संसदेत चर्चेवर निर्बंध घालण्याबाबत उल्लेख आहे? बघा, संसदेमध्ये चर्चेवर निर्बंध घालण्याबाबत उल्लेख आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा मग, कलम 121. बघा, कलम 121 मध्ये संसदेत चर्चेवर निर्बंध घालण्याबाबतचा उल्लेख आहे. कलम 121. पुढचा प्रश्न. भारत सरकारने पंचवार्षिक योजनांमध्ये नियोजन रजेची घोषणा केली जी रिकामी जागा दरम्यान होती. तर हे वर्ष सांगायचे. तर काय मग याचं उत्तर असेल? तर बघा मग, भारत सरकारने जी पंचवार्षिक योजनांमध्ये नियोजन रजेची घोषणा केली होती ती 1966 ते 1969 या काळामध्ये या दरम्यान होती. बघा, 1966 ते 1969. ऑप्शन क्रमांक बी. ओके, बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण हे महात्मा गांधींचे राजकीय समुपदेशक होते? बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय समुपदेशक होते. कोण होते मग? तर याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. बघा, गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय समुपदेशक होते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्य परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबद्दल सांगितलेले आहे? बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्य परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबद्दल सांगितलेले आहे? तर कोणते आहे मग कलम हे? काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे कलम 90. बघा, कलम 90 मध्ये राज्य परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबद्दल सांगितलेले आहे. कलम 90. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड कायदा रिकामी जागा मध्ये मंजूर करण्यात आला. महत्त्वाचा आहे. बघा, राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड कायदा तर हा कधी मंजूर करण्यात आला मग? काय असेल याचं उत्तर?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1981मध्ये. बघा, राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक नाबार्ड हा कायदा 1981मध्ये मंजूर करण्यात आला. महत्त्वाचा आहे, इयर व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न. बघा, दरवर्षी रिकामी जागा रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. बघा, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारला आहे. तर कधी असतो मग जागतिक पर्यावरण दिवस? तर याचं उत्तर आहे 5 जून. बघा, 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. व्यवस्थित लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झाली? हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी झालेली आहे? तर कधी झाली होती मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. बघा, भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ही 1951-52 मध्ये झालेली होती. ओके, 1951-1952 पुढचा प्रश्न. शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर आहे? बघा, शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? तर कोणत्या नदीवर आहे मग? तर याचं उत्तर आहे कावेरी नदीवर. बघा, शिवसमुद्र धबधबा हा कावेरी नदीवर आहे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर बघा, मग भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935मध्ये झालेली आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, इयर 1 एप्रिल 1935 भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना. ओके, बघूया पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 कशाशी संबंधित आहे? बघा, भारतीय राज्यघटनेचा भाग 5 बरं का, मी कलम म्हटलं, सॉरी, भाग 5 कशाशी संबंधित आहे? तर मग बघा, मग भाग 5 कशाशी संबंधित आहे? मग काय असेल याचं उत्तर? तर बघा, मग भारतीय राज्यघटनेचा भाग 5 हा संघराज्य याच्याशी संबंधित आहे. संघराज्याशी संबंधित आहे भाग 5. ओके, ऑप्शन क्रमांक सी. बघूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? महत्त्वाचा दिवस आहे हा. भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर कोणता दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून? तर याचं उत्तर आहे 31 ऑक्टोंबर. बघा, 31 ऑक्टोंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महत्त्वाचा आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो, याची PDF-सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. व्यवस्थित तुम्ही सोडवलेले असेल आणि उत्तरेसुद्धा व्यवस्थित चेक करत असताल. कोणाचे किती बरोबर आलेले आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाकी प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघूया पुढचा प्रश्न. सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, कोणता किल्ला? तर सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, मग सुवर्णदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. शेवटचे 2 प्रश्न आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? बघा, खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही विचारले? तर कोणते येत नाही मग? तर याचं उत्तर आहे गुजरात. बघा, गुजरात हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. बघूया आजचा शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? बघा, महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर याचं उत्तर आहे अमरावती. बघा, अमरावतीमध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थित आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये. ओके, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे 50 क्वेश्चन होते. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, महत्त्वाच्या व्हिडिओसाठी ही आपली प्रश्नांची सराव प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज अशी सुरू राहणार आहे. सर्व एक्झामसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज असणार आहे. तर बघा मित्रांनो, याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आणि महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने व्हिडिओ तुम्हाला येत जातील. ओके, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.